नीट 2025च्या तुलनेमध्ये नीट यूजी 2026 परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जेमतेम 3000 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते. परंतु हे ऑल इंडिया लेवलचं जर गणित आपण समजून घेतलं तर आत्ता नीट यूजी 2026ला जवळपास 22,79,000 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरलेले आहेत. परंतु या स्पर्धेला आपण स्टेट कोट्यापर्यंत स्प्लिट करत आलो तर विद्यार्थ्यांची खरी स्पर्धा, महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची खरी स्पर्धा ऑल इंडिया लेवलला विचार केला तर 2.63% विद्यार्थ्यांसोबतच असणार आहे आणि स्टेट कोटा लेवलला विचार केला तर 19 ते 24% विद्यार्थ्यांसोबत त्यांची त्या ठिकाणी स्पर्धा आहे. म्हणजेच अगदी कमी विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी या नीट यूजी एक्झाम मध्ये स्पर्धा होत असते. आकडेवारीवरून आपण डिटेल समजून घेणार आहोत की तुमची खरी स्पर्धा ह्या भव्य आकड्यांसमोर नाही तर अगदी थोड्या विद्यार्थ्यांसोबत तुमची स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे. डिटेल अनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. 2024चा 2025चा सुद्धा डाटा अनालिसिस केलेला आहे की ऑल इंडिया लेवलवर किती विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरतात, त्यात महाराष्ट्र राज्यातील किती विद्यार्थी आहेत आणि ॲक्च्युअल प्रोसेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील किती विद्यार्थी प्रत्यक्ष या MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी या महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. त्याचबरोबर त्यांचा पर्सेंटेज कशा प्रकारे आहे यावरून तुम्हाला लक्षात येईल की तुमची स्पर्धा किती कमी विद्यार्थ्यांसोबत त्या ठिकाणी आहे. अगदी किरकोळ म्हणजे 2.6% ऑल इंडिया लेवलला जर आपण विचार केला तर 2.63% विद्यार्थी जे आहेत एवढ्याच विद्यार्थ्यांचा सहभाग या स्टेट कोट्यामध्ये असतो. डिटेल अनालिसिस पाहूयात. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट यूजीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनल मार्फत आम्ही पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे नीट यूजी 2024 ते 25 डाटा अनालिसिस, खऱ्या स्पर्धेचे वास्तव. म्हणजे नेमकी स्पर्धा किती विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी असते. अखिल भारतीय नोंदणी विरुद्ध महाराष्ट्र राज्य स्पर्धा म्हणजे ऑल इंडिया लेवलला नीटची एक्झाम त्या ठिकाणी होत असते. त्या ठिकाणचे रजिस्ट्रेशन ते महाराष्ट्र राज्याची जी काही ॲक्च्युअल प्रवेश प्रक्रिया किंवा ज्याला आपण काउन्सिलिंग प्रोसेस म्हणतो तेव्हा सुरू झाल्यानंतर नेमके किती विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होतात हे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्र ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजचे कट ऑफ्स, त्याचबरोबर ऑल कॉलेजेस, फ्री बुकलेट्स, त्याच्यानंतर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट, यूट्यूब व्हिडिओ, शासनाच्या योजना सगळे एकाच ठिकाणी मिळावे यासाठी हे आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही आमचं कट ऑफ मंत्र हे ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता. पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे. पुढे जाऊयात. राष्ट्रीय स्तरावरील नोंदणीचा कल 2024चा जर आपण विचार केला तर 24,06,079 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. 25ला जर आपण विचार केला तर 22,76,069 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि 2026ला आत्ता जी आकडेवारी समोर येते ते रजिस्टर विद्यार्थ्यांची संख्या आहे 22,79,000 विद्यार्थी. फक्त 3,000च्या आसपास विद्यार्थी यावर्षी वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. संख्येच्या दृष्टीने 2026चा आकडा जो आहे तो स्टेबल राहिलेला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. देशातील 5% नोंदणी 2025 मध्ये कमी झालेली होती 24च्या तुलनेमध्ये आणि अगदी आता फक्त 3,000 विद्यार्थी 26ला त्या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळतात. 2024 नोंदणी ते प्रत्यक्ष स्पर्धा महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर ऑल इंडिया लेवलला नीट यूजी साठी रजिस्टर्ड विद्यार्थ्यांची जी संख्या होती जी अगोदर पाहिल्याप्रमाणे ती 24,06,079 विद्यार्थी होते. त्यापैकी महाराष्ट्र राज्यातून विद्यार्थ्यांची संख्या होती 2,82,051. याच्यामध्ये 2,82,051 विद्यार्थ्यांनी नीट यूजीचा फॉर्म महाराष्ट्र राज्यातून भरला होता. याच्यामधून नीट क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 1,42,829. उर्वरित विद्यार्थी नीट नॉट क्वालिफाईड मध्ये गेले. आता या 1,42,829 या विद्यार्थ्यांनी नीट जरी महाराष्ट्र राज्यातून क्वालिफाय केली
तरी प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये हे विद्यार्थी एवढेच्या एवढे उतरलेले नाही. त्याच्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याची जी काही स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया असते, मग ती MBBS असो, BDS असो, BMS, BHMS, अगदी फिजिओथेरपी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये 55,781 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. फिजिओथेरपीसाठी नीट नॉटचा क्वालिफायचा सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी इलिजिबल असतो. त्यामुळे फिजिओथेरपीचा चार्ट आपण वगळलेला आहे. परंतु MBBS, BDS, BMSचा जर विचार केला तर 1,42,829 विद्यार्थ्यांपैकी 55,781 विद्यार्थीच प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. म्हणजेच 24 लाखांच्या गर्दीत महाराष्ट्रातील केवळ 55,781 मुलेच महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या स्पर्धेत त्या ठिकाणी होते. म्हणजे आपली जी खरी स्पर्धा 2024 ला विद्यार्थ्यांची झाली. स्टेट कोट्याचा जर विद्यार्थी विचार करत असेल, महाराष्ट्र राज्यातच ऍडमिशन घ्यायचं असा विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी मानस असेल किंवा संकल्प असेल, ऑल इंडिया कोट्याला जायचं नाही, फक्त महाराष्ट्र स्टेट कोट्यापुरता तुम्ही विचार करताय, तर स्पर्धा जी आहे ती कमी विद्यार्थ्यांमध्ये असलेली या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यानंतर 25चा जर आपण विचार केला तर नीट UG अखिल भारतीय नोंदी ऑल इंडिया स्तरावर नीट परीक्षेसाठी 22,78,069 ऍप्लिकेशन आलेले होते. त्यापैकी 2,48,201 महाराष्ट्र राज्यातील अर्ज होते. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील पात्र विद्यार्थ्यांची संख्या 25ला 1,25,727 होती आणि राज्य कोटा प्रत्यक्ष स्टेट कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये 60,021 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भाग घेतलेला होता. म्हणजे खरी स्पर्धा जी आहे ती या 60,021 विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी आलेली होती. नोंदणी एक महत्वाचा पॉइंट आहे. नीटला जरी ऍप्लिकेशन भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 24च्या तुलनेमध्ये कमी जरी झाली असली तरी नोंदणी कमी होऊ नये. 2025 मध्ये प्रत्यक्ष स्पर्धेतील सहभाग महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. स्पर्धेची खरी टक्केवारी जर आपण काढली एकूण 24-25चा अनालिसिस करून ऑल इंडिया लेवलला नीट UGचा जेवढे विद्यार्थी फॉर्म भरतात ते काय स्टेट कोट्यात येऊ शकत नाहीत. स्टेट कोट्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कोट्याचे 2 क्रायटेरिया आहेत. विद्यार्थ्याची 10वी आणि 12वी महाराष्ट्रातून झालेली असणं गरजेचं आहे. दुसरं, डोमिसाईल सर्टिफिकेट विद्यार्थ्याचं महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे. याला अपवाद आहेत. महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी, केंद्र शासनाचे कर्मचारी, डिफेन्सचे जे काही कर्मचारी त्यांचे पाल्य आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर या ठिकाणी अपवाद मिळतो 10वी-12वीच्या जे काही क्रायटेरिया आहे त्याच्यासाठी. आणि डोमिसाईल विद्यार्थ्याचं महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रत्येक स्टेट कोटा जो आहे, ओपन स्टेट, क्लोज स्टेट अशा प्रकारचे 2 राज्य आहेत. ते पुढे आपण समजून घेणार आहोत. महाराष्ट्र हे क्लोज स्टेट राज्य आहे MBBSच्या प्रवेशासाठी. 85% सीट पैकी एकही सीट बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासन देत नाही. 15% मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच बाहेरील राज्यातील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 100% महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी सीट रिझर्व्ह आहेत. त्याच्यामध्ये 85% सीट ज्या आहेत त्या मेरिट बेसवर, 15% सीट ज्या आहेत त्या इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा आपण मॅनेजमेंट कोटा त्याला म्हणतो. म्हणजे स्टेट कोट्यामध्ये नीट 2024-25 ला जेवढ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यापैकी स्टेट कोट्याचा जर आपण विचार केला 2.63% विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. आणि इकडे जर बघितलं 25च्या जर आपण आकडेवारी घेतली तर महाराष्ट्र राज्यातून जेवढे विद्यार्थी नीटची परीक्षा देतात त्यापैकी 24.18% विद्यार्थी जे आहेत प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग असतो. मग बाकीचे विद्यार्थी कुठे जातात तर बाकीचे विद्यार्थी जे आहेत ते वेगळे करिअर ऑप्शन त्या ठिकाणी निवडताना पाहायला मिळतात. बरेचसे विद्यार्थी दोन्ही ग्रुप ठेवतात, बायो ग्रुप आणि मॅथ ग्रुप. काही विद्यार्थी इंजिनिअरिंग, काही विद्यार्थी फार्मसी, काही विद्यार्थी ॲग्रिकल्चर, काही विद्यार्थी रिसर्च, अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये बाकी विद्यार्थी त्या ठिकाणी चालल्या जातात. प्रत्यक्ष जे आहे स्पर्धा ऑल इंडिया लेवलचा जर विचार केला 2.63% आणि स्टेट कोटा म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचाच विचार केला आणि स्टेट कोट्यामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर 24.18% विद्यार्थी. याचाच अर्थ तुमची स्पर्धा जी आहे 24 लाख किंवा 22 लाख ही जी काही आकडेवारी येते एवढ्या लोकांशी नसून जवळपास 60,000 विद्यार्थ्यांशी तुमची त्या ठिकाणी स्पर्धा होणार आहे. परंतु ही 60,000 विद्यार्थ्यांशी होणारी स्पर्धा ही अतिशय
स्ट्रिक्ट स्पर्धा आहे, सीटची संख्या, त्यामध्ये कॅटेगरीचं रिझर्वेशन, 10 कॅटेगरीमध्ये विद्यार्थी, पुन्हा त्या कॅटेगरीच्या मेरिट लिस्ट आणि त्यानुसार कॅटेगरीला अवेलेबल असणाऱ्या सीट, याच्यामध्ये ही स्पर्धा जी आहे, ही स्पर्धा सुद्धा मोठी स्पर्धा आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी खूप चांगल्या मार्क्सवर असतात. एका मार्क्समुळे विद्यार्थ्याच्या रँक त्या ठिकाणी डिस्टर्ब होतात. परंतु जेवढं भव्य चित्र दिसतंय तेवढी स्पर्धा नसते. लगभग महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर जवळपास 60,000 विद्यार्थ्यांमध्ये जवळपास ती स्पर्धा असते. म्हणजेच 55 ते 65,000 विद्यार्थी प्रत्यक्ष स्टेट कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतात. सविस्तर तुलनात्मक विश्लेषण कोणाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. या ठिकाणी इयर दिलंय 24ला ऑल इंडिया लेवलवर किती विद्यार्थी रजिस्टर्ड होते, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात किती विद्यार्थी होते, महाराष्ट्र राज्यातील किती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, किती विद्यार्थी अब्सेंट होते, क्वालिफाय किती विद्यार्थ्यांनी केलंय, स्टेट कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेत किती विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय आणि पर्सेंटेज काढलाय. ऑल इंडिया लेवलच्या तुलनेमध्ये स्टेट कोट्यामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज, स्टेट सोबत कम्पेअर करून स्टेटमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज, असा एक तक्ता जो आहे तो आपण बनवलेला आहे अनालिसिससाठी. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजेच तीव्र स्पर्धा 60,000 विद्यार्थ्यांमध्ये जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी होत असते. त्यामुळं मोठा आकडा पाहून विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आपल्या अभ्यासावर फोकस राहणं गरजेचं आहे. नीटच्या विद्यार्थ्यांची संख्या, सीटची संख्या, आपल्याला कॉलेज मिळेल का नाही, आपल्याला किती गुण येतील, या संपूर्ण गोष्टीच्या तणावाखाली जर तुम्ही असाल तर NTA सुद्धा एक आपला ऑफिशियल नंबर जो आहे विद्यार्थ्यांसाठी रिलीज केलेला आहे. याच्यावर तुम्ही विद्यार्थी कॉल करू शकता. टेलिमानस इफ यू आर फीलिंग स्ट्रेस, त्याच्यानंतर तुम्हाला एन्झायटी असेल, तणाव असेल किंवा तुमच्या मनामध्ये काही गोष्टी असतील ज्या नीट विषयी तुम्हाला शेअर करायच्या असतील, ज्या तुम्ही आईवडिलांशी बोलू शकत नाही किंवा कुठल्या व्यक्तीशी बोलू शकत नाही, ते NTA सुद्धा आपला ऑफिशियल नंबर टेलिमानस या ठिकाणी दिलेला आहे. ट्विटर हँडलवर किंवा Xवर NTA ही पोस्ट केलेली आहे. या नंबरला विद्यार्थी त्या ठिकाणी कॉल करू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.